माता मासाहेब रमाईची विटंबना आम्ही सहन करणार नाही। त्याचबरोबर या ठिकाणी अजून दोन गोष्टी द्यायच्या। जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय रमाई, जय रमाई, जय रमाई, जय रमाई। राष्ट्रमाता मासाहेब रमाईच्या विटंबनेच्या समाजकंटकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जगन सोनवणे देखील या ठिकाणी बसणार आहे। तुम्ही सर्वांनी शांततेचं सहकार्य करा। या ठिकाणी आता चुला ना घरून चुला ना भाकरी बनवून आपण इथे खाऊ रात्रभर इथे झोपू। माझ्या बायकोला फोन करतो, माझी पंचायत समिती सदस्य यांनाही फोन करतो। आपण पंचायत समिती सदस्य तुम्ही निवडून दिला माझ्या पत्नीला 50,000 लोकांनी वरंगळ। मला पूर्ण अपेक्षा आहे की तुम्ही या ठिकाणी आमच्या मोर्चेकरांना सांगा की तुम्ही त्यांना अटक करणार, त्याला तडीपार करणार, त्याला गावामध्ये राहू देणार नाही। 5 जिल्ह्यामध्ये त्याला, या जिल्ह्यातून एकच जळगाव जिल्हा नाही 5 जिल्ह्यातून त्याला हकालपट्टी झाली की नाही झाली पाहिजे। म्हणून या ठिकाणी आदरणीय कृष्णमजी पिंगळे साहेब आलेले आहेत। अत्यंत प्रामाणिक, इमानदार, डॅशिंग आणि जबरदस्त अधिकारी आहेत। त्याच्यामुळे ते या ठिकाणी आपल्या मोर्चेकरांचं जे आंदोलन सुरू आहे त्याला न्याय देण्यासाठी आले आहेत। आदरणीय साहेब तुम्ही या ठिकाणी बोला। सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। खूप ज्येष्ठ लोक आहेत, प्रतिष्ठित लोक आहेत। काल रात्रीपासून आता आम्ही सगळी आहे की काल रात्रीपासून 5-5:30 पर्यंत आम्ही होतो। म्हणजे बरोबर आहे ना, 5-5:30 पर्यंत होतो। काल ज्या पद्धतीनं ज्या वर्डिंगमध्ये सांगितलं त्या वर्डिंगमधून आपण गुन्हा दाखल केलेला आहे। एक दुसरी गोष्ट, त्यातले 2 आरोपी आपण अटक केलेली आहे। इतर आरोपीच्या मागं आपण आहोत। तर इथं आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे माहिती, आपण सगळेजण या ठिकाणी थांबला तर आमचं जे काम आहे आरोपींना अरेस्ट करणं, त्यांना न्यायालयामध्ये नेणं, त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देणं वगैरे, या अनुषंगानं जे आहे त्या सगळ्याला मर्यादा येतात। आम्ही इथं अडकून पडतो। त्यामुळे माझी तुम्हाला अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, पोलिसांवर विश्वास ठेवा। जे आरोपी आहेत त्या एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही। दुसरी गोष्ट, काल आपण गुन्हा दाखल केलेला आहे, 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत। आणि तुम्ही जे सांगितलं की त्या आरोपींना, त्यातला एक जो आरोपी आहे रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे, त्या रेकॉर्डरच्या गुन्हेगाराच्या अनुषंगाने काल मी स्वतः मेंढे साहेबांशी, मी माझं प्रांत साहेबांशी बोलणं करून दिलं होतं, जितेंद्र पाटील साहेब, बरोबर आहे का? आम्ही जवळपास 10 मिनिटं चर्चा केलेली आहे। आता त्याची फायनल हिअरिंग झालेली आहे। सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 5 जिल्ह्यांमधून हद्दपार करणं आमच्यावर विश्वास ठेवा। आणि आम्ही खोटं बोलत नाही। मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी माझ्या काही माता भगिनी बसलेल्या आहेत, काही तरुण मित्र बसलेले आहेत, त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की जो आरोपी आहे त्या आरोपीचं नक्कीच सोमवारी किंवा मंगळवार किंवा फार तो सोमवारपर्यंत त्याच्या पलीकडे जाणार नाही। आणि तुम्ही इथंच आहात, आम्ही पण इथं आहोत। त्यामुळे खोटं बोलणं किंवा तुमची दिशाभूल करणं यातनं आम्हाला काही मिळणार नाही। ठीक आहे, जी घटना घडली होती त्या घटनेला पोलिसांनी पण चांगला रिस्पॉन्स केला। आम्ही सुद्धा सगळे आलो। काल आदरणीय ॲडिशनल SP साहेब पण रात्रभर बसले होते, IPS अन्नपूर्णा सिंग मॅडम पण बसले होते, मी पण बसलो होतो स्वतः वगैरे। आणि तुम्हाला एकदम अगदी मनापासून सांगतो, अगदी कॉन्फिडन्सली सांगतो की जे आरोपी आहेत त्या आरोपींना 100% अटक होणार। आणि तुम्ही जे म्हणता 5 जिल्ह्यातून वगैरे, त्या अनुषंगानं आम्ही विनंती केलेली आहे, त्याप्रमाणे नक्की होणार आहे। फक्त माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी जर थांबला तर आम्ही त्या आरोपींना अटक करणं, त्या आरोपींना न्यायालयामध्ये नेणं, या गुन्ह्यांचा तपास करणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी, आणखीन पुन्हा तिने कुणाला इतर लोकांना कॉल केलेले आहेत त्यावेळी या अनुषंगाने सगळा तपास करायचा आहे। त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही पोलिसांना सहकार्य करा। तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे नक्कीच आपण पोलीस यंत्रणा काम करा।